ईट मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण स्पेशल रेसिपी बनवली आहे सोयाबीनचा रस्सा। तो चला मग जाणून घेऊया रेसिपी। 2 वाटी सोयाबीन वडे घेतले, छोटे सोयाबीन वडी। हे डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल आहे। सो हे 2 पाण्याने धुवून घेतले आणि नंतर ह्याला गरम पाण्यामध्ये उकळायला घेतले। उकळताना ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतले। मीठ यासाठी की सोयाबीन आपल्याला फिका नाही लागणार। सो असं छानपैकी एक उकळी आल्यावर ह्याला ढाकण देऊन साईडला ठेवलं। सगळे सोयाबीन छानपैकी असे सॉफ्ट नरम झालेले आहेत। तर आता ह्याचं पाणी काढून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता आता छान नरम झालेत। वाटण तयार करायला घेतलं आहे। कांदा, मिरची, कढीपत्ता, लसूण, धने, कोथिंबीर आणि टमाटा। खडा मसाला घेतला आहे। काळी मिरी, इलायची, दालचिनी आणि तेजपत्ता। सो हे छानपैकी तेलामध्ये आपण क्रिस्पी ब्राऊन असं फ्राय करून घेऊया वाटण। याच्यामध्ये आपण तेल गरम झालं आहे। कांदा, मिरची, लसूण आणि बाकी सगळे मसाले आपण याच्यामध्ये छानपैकी फ्राय करून घेऊया। थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे। वाटण आपलं छान ब्राउनिश झालं की ह्याच्यामध्ये आपण टमाटा घालणार आहोत। हे सगळं एकत्र वाटल्यानंतर फक्त वाटण फोडणी घालतानाच आपलं डायरेक्ट सर्व करू शकतो, म्हणून टमाटा आधीच वाटणामध्ये घातला आहे। ज्या कढाईमध्ये वाटण करून घेतलं त्याच्यामध्येच पाणी घातलं 2 ग्लास। सो वाटण झालं आपलं रेडी। तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये आपण राई, जिरं आणि हे वाटप आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। वाटपाला छानपैकी असं तेल सुटलं की ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। सो मसाले घातले, चवीनुसार मीठ घेतलं आहे, हळद, धने पावडर, गरम मसाला आणि मिरची पावडर। मिरची पावडर थोडीशी जास्तच घेतली कारण आज कालवणाला फक्त आपण एकच रेसिपी बनवणार आहोत। तुम्हाला जर हे सुकं करायचं असेल तर सोयाबीनची आपण वडी घातल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालून वाफवून उतरू शकता। आज आपण रस्सा बनवणार आहोत म्हणून ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलं। आता ह्याला छान सॉटे करून एक उकळी आणायला ठेवूया। उकळी आली की सर्व करण्यासाठी रेडी। सोयाबीनची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। काही सजेशन असेल तर नक्की सांगा आणि तुमच्या इथे कशा पद्धतीने सोयाबीनची रेसिपी बनवली जाते कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।